बघा 12th मॅन देखील नाही आहे. बघा मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेत होतो ना अद्वैत इलेव्हनच्या कर्णधाराचा, त्यांनी एक क्वेश्चन केलं की आमचे खेळाडू उपस्थित नसतात. तर ह्या तुमचं बघा या गोष्टी आहेत, याच्यामध्ये तुम्हाला सुधार करणं गरजेचं असतं. बॉबी नेहमीप्रमाणे संघाचा एक मुख्य ब्रह्मास्त्र गोलंदाजीसाठी तयार होतोय. बॉबी वो काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू. इथे मात्र फक्त स्ट्रोकला चेक केलेलं आहे. एकच धाव एका धाव्याने इथे श्रीगणेश होते टीम अद्वैत 11 या संघाचं. चांगल्या पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. बॉबी हा देखील एक जबरदस्त गोलंदाज. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडाचा संघाचा हा मुख्य ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. 3 खेळाडू 38 सर्कलमध्ये कंपल्सरी असणारे त्याची नोंद घ्यायची. आता मात्र आपण पाहू शकतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलेला आहे, पॉईंटला डीपमध्ये पाठवलेला आहे. त्यानंतर मग शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, लॉंग लेगचा खेळाडू फाईन लेग, बरोबर फाईन लेगचा खेळाडू 38 सर्कलमध्ये. त्यानंतर आपण लॉंग लेग बघू शकतो, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट अशी रचना. ओ काय चेंडू, टो क्रशर चेंडू. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच आम्ही इकडनं ज्या वेळेस पाहिला ना, जिथे ती धूळ उडाली आम्हाला वाटलं चेंडू हा टोला क्रश झाला का काय. मात्र पंच अंपायर इज अ बेस्ट जस्ट आमच्यापेक्षा ते जास्ती जवळ आहेत तिथे आणि त्यांनी योग्यरित्या चेंडूला पाहिलं. अवांतर धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2. गोलंदाज तयार. काय फटकाय, काय फटकाय, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाला फटका. घुटना टेक, सिक्सर देख, अतिशय सुंदर फटका. नेत्रदीपक फटका इथे पाहायला मिळाला आणि अशाच फटक्यांची जरूरत आम्हाला देखील असते. अशाच प्रकारचे फटके ज्यावेळेस तुम्ही मारताना आम्ही एकदम मंत्रमुग्ध होऊन कॉमेंट्री करत असतो, कारण का आम्हाला देखील अशाच प्रकारचे फटके ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून येतात त्याच वेळेस आमच्या मुखातून देखील काही ना काहीतरी वेगळं बोलण्याची आम्हाला एक संधी निर्माण होत असते. जबरदस्त फटका कोणाच्या विरोधात, तर संघाच्या मुख्य गोलंदाजाच्या विरोधात. गोलंदाज तयार. ओ काय जबरदस्त चेंडू. आणि मी म्हटलं होतं ना, तू जर एक जबरदस्त फलंदाज असशील तर मी देखील माझ्या संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. काय कमबॅक इथे पाहायला मिळतोय बॉबी याच्या माध्यमातून. आय थिंक मॅन फ्रॉम वेल बॉबी. बॉबी पुढचा चेंडू घेऊन. काय फटका आहे, जबरदस्त फटका, टिपिकल पॉवर प्ले वाला फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, 4 धावांसाठी येतोय चौकार. काय सुंदर फटका इन स्टाईल ऑफ सुरेश रैनाच्या आपण ॲक्शनमध्ये पाहिलं. जबरदस्त ज्या प्रकारचे फटके आपण पॉवर प्लेला 38 सर्कलमध्ये असलेले खेळाडू असल्यानंतर पाहतो ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्याच प्रकारचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका. बॉबी आता मात्र बॉबीचा समाचार घेताना, हो काय फटकाय, काय जबरदस्त फटका. स्विच हिट केला आणि चेंडूला पाठवला 4 धावांसाठी चौकार. आणि आता मात्र म्हणतात ना, जर तुम्हाला समोरील संघाला पराभूत करायचं असेल ना, ज्यावेळेस मध्ये तुम्हाला युद्धामध्ये लवकर जिंकायचं असेल ना, तर समोरच्याचा सेनापती हा तुम्हाला लवकर गारद करावा लागत असतो. त्याच प्रकारे समोरील संघावरती इथे मात्र पहिल्याच चेंडूवर पासून दडपण आणताना टीम अद्वैत 11 पिंपळगर, मी म्हटलं होतं की यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पहिली चॅम्पियनशिप शंकरदादा झुकर यांना जिंकून देण्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेने वाटचाल करताना आत्तापर्यंत तरी देखील चांगली सुरुवात. हो 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 हो, अतिशय सुंदर फटका, 1 बाउन्स. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिझनला, पुन्हा एकदा येतोय हा चौकार. या चौकाराने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीची धावसंख्या झालेली ती 20. काय जबरदस्त फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, नाव तर मात्र नाही आहे त्याचं, मात्र या पहिल्या षटकामध्ये आपलं नाव करताना, प्रेक्षकांची मनं जिंकताना चांगल्या फटक्यांच्या माध्यमातून बॅटर. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पहिल्या षटकामध्ये. बॉबी याच्या गोलंदाजीचा इथं मात्र पूर्णपणे समाचार घेताना पहिलं षटक अतिशय महागडं षटक, 20 धावा आलेल्या आहेत आणि इथून जरी अजून येणाऱ्या
चेतन वारगडे. चेतन वारगडे आय थिंक मॅन फ्रॉम जून अंदुरकी. नक्कीच या खेळाडूचा खेळ मी पाहिलेला आहे. अतिशय जबरदस्त बॅटर आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला दक्षत, गोलंदाजीसाठी दक्षत शिंगोले. ओ, म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवणारा खेळाडू. बघा हा खेळाडू बँड खूप चांगल्या पद्धतीने वाजवतो. मात्र आता इथं फलंदाजांची बँड वाजवतोय का स्वतःचा बाजा वाजवून घेतोय फलंदाजाच्या माध्यमातून, पाहूया. दक्षत शिंगोले मॅन फ्रॉम खोनी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते दक्षतेच्या माध्यमातून. प्लीज कॉपरेट करायचं आहे दक्षत. ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला आहे. चेतन वारगडे मॅन फ्रॉम जून अंदुरकी. जबरदस्त फलंदाजी, 18 धावांवरती खेळतो वैयक्तिक आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठलेले आहेत दक्षत. हो, इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना दक्षत शिंगोले. एक जबरदस्त म्युझिशियन आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी होते त्यांच्या माध्यमातून. सूर ताल त्यांचा गोलंदाजीमध्ये कसा आहे पाहूया. हो, काय फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. फटका चांगला होता मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे पहिल्या चेंडूवरती बाजा वाजवताना बॅटरचा फलंदाज बाद. प्रणव याची जागा भरण्याकरता नवीन बॅटर मैदानामध्ये. मात्र नॉन स्ट्राईक एंडला चेतन वारगडे नावाचा एक वादळ आपण नक्कीच पाहू शकतो. एक जबरदस्त बॅटर, जून अंदुरकी गावाकडून बिलॉंग करणारा, एक ग्रामीण एरिया आणि त्या एरियामधून आपलं नाव या फॉर्मॅटमध्ये मोठं करताना चेतन वारगडे या खेळाडूने देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलेलं आहे. अक्षय येतोय नवीन बॅट्समन. पाहूया अक्षय. मात्र गोलंदाज देखील तितका धमाकेदार आहे दक्षत शिंगोले. हो, यावेळेस मात्र फुलटूच चेंडू होता, संधी होती फुल टोल वसूल करण्याची. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र चेतन बाल 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 बसते हुए. नक्कीच दक्षता थोडासा नाराज असणार आहे कारण का संधी होती इथे आणि एक मोठा मासा, देव मासा गळायला लागला असता. मात्र संधी निर्माण झाली होती, फायदा घेता आलेला नाहीये आणि त्याचंच रूपांतर 2 धावांमध्ये. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, त्यानंतर 2 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र बॉबी याच्या 20 धावा खर्च झाल्या होत्या. दक्षत शिंगोले पुढचा चेंडू घेऊन. ओ काय फटका आहे, जबरदस्त फटका, अतिशय सुंदर नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. ऑफसाईडच्या रिझनला एक लोअर फुटो चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आणि जबरदस्त टायमिंग त्या फटक्यामध्ये. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा खराब चेंडू, या
षटकातील हा दुसरा फुलटॉस. पंचांकडे इथे मात्र भीमरसाठी नोची अपील करण्यात आलेली आहे बॅटरच्या माध्यमातून. तिसरे पंच विनंती असेल आणि हा षटकार आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू फुलटॉल वसूल केला ते चेंडू वरती आणि इथं मात्र दक्ष शिंगोले याची मात्र आता इथे जे आपण बोलतो ना कधी कधी दक्षत शिंगोले ह्या दुसऱ्यांची वरात काढतो म्युझिशियनच्या रूपामध्ये. आता इथे दक्षत शिंगोलीची वरात करताना बॅटर अक्षय. एक षटकार एक चौकार. पहिला देखील फुलटॉस होता मात्र तुमची मॅच्युरिटी का सांगते. तुम्हाला पहिलाच चेंडू आल्या आल्या जर तो कोणी फुलटॉस टाकला तर याचं रूपांतर असं नसतं की तुम्ही त्याच चेंडूवरती षटकार ठोकू शकता. कधी कधी मिस टाइम स्ट्रोक करून तुम्ही पहिल्याच चेंडूवरती फुलटॉसवरती देखील बाद होता. त्यामुळे पहिला चेंडू फुलटॉस होता त्याला चांगल्या पद्धतीने फक्त ढकललं, सिंगल घेतली, चेंडूंचा अंदाज घेतला, त्यानंतर एक जबरदस्त चौकार खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका चेंडूला पाठवला सरळ स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. दक्षत शिंगोले पुढचा चेंडू घेऊन काय फटकाय, काय फटकाय, अतिशय सुंदर फटका. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाला फटका. स्ट्रेट षटकार. आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं, शिवरायाला वंदन करून. धन्यवाद डीजे, धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती दांडी गुल केली होती गोलंदाज दक्षतने, मात्र त्यानंतर दक्षत याचा बाजा वाजवताना फलंदाज. काय जबरदस्त फलंदाजी दक्षत. पाहूया कमबॅक होईल का. हो, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातोय तो मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव आणि एकच धावावरती समाधान मानावं लागते. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्यांचं डोंगर 39. पहिल्या षटकामध्ये 20, त्यानंतर 19. अतिशय सुंदर फलंदाजी इथे करताना अद्वैत 11 पिंपळगर संघ. आणि खुश असतील टीमचे मॅनेजर, टीमचे ओनर शंकरदादा जुकर, जे आपल्या संघाची कामगिरीवरती आत्तापर्यंत तरी खुश असतील. या 2 षटकांची कामगिरी पाहता काय जबरदस्त फलंदाजी वारगडे आणि अक्षय यांच्या माध्यमातून आणि या संघाच्या संघ मालिका आहेत त्या शंकरदादा जुकर यांच्या सौभाग्यवती माननीय सौ रेश्मा शंकर जुकर. पाण्याची पूर्तता करायची आहे तिथे आणि एक 12वा खेळाडू पण पाठवायचा तिकडनं. खेळाडू कक्षामध्ये पाणी पुरवायचे कारण का त्यांनी सध्या पाणी पाजत घेतलेलं समोरील संघाला. नवीन गोलंदाज फिरकीपट्टू येतोय. गोलंदाजाचं नाव अमोल ठाकूर. हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाज आहे अमोल ठाकूर. खूप चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन त्याच्याकडे देखील आहे. आपण आतापर्यंत क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर अनेक संघ हे सुरुवात चांगली केल्यानंतर अचानकपणे गारद होताना देखील आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलंच असेल. रिग्नेश इलेव्हन राणा संघाला पहिल्या षटकामध्ये 43 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही 16 धावा करता आणि त्यानंतर मात्र तुम्हाला शेवटच्या चेंडूवरती इक्वेशन येते 1 चेंडू 7 धावा, तर नक्कीच तुम्ही फलंदाजीमध्ये कुठेतरी गडबड केली आहे असं वाटतं. आणि बघा कधी कधी मित्रांनो रनआउट होणं हे देखील किती महागात पडू शकते. रिग्नेश इलेव्हन संघाला मागच्या मॅचमध्ये कळलंच असेल. तर इथे अमोल ठाकूर गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल अक्षय. हो, सीधे साधे अक्षय नाही आहे, ये तो कडक वाले अक्षय. काय फटका त्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअर वरती जाताना चेंडू 6 धावांसाठी षटकार. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टीम घर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला पाचवर टीम घर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टीम घर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टीम घर पाड्यानं.
आणि नक्कीच जो गोलंदाज येतोय त्याच्यावरती इथे जे आपल्या भाषेमध्ये बोलतात ना, आगरी भाषेमध्ये जोड घेतले, अशा प्रकारची फलंदाजी इथे पाहायला मिळते. किसी को बख्शा नाही जाएगा, अशा प्रकारची इथे स्थिती. पंच चेंडू कलेक्ट करायचं समोर आलेलं आहे. काय फलंदाजी इथे पाहायला मिळते. या षटकाराने मात्र धावसंख्या उचलते 45, 45 या आकड्यावरती. एकाने दिल्या पहिल्या षटकामध्ये 20, त्यानंतर दुसऱ्याने दिल्या 19. आता मात्र इथे षटकाराने सुरुवात. गोलंदाज अमोल ठाकूर तयार. खराब चेंडू, यावेळेस देखील फ्लाईट दिली होती, मात्र दिशाहीन चेंडू. हाच चेंडू जर ऑफसाईडच्या रिजनला खेळला असताना तर नक्कीच मोठी धावसंख्या आली असती. वाईटने सुरुवात. इथे मात्र वाईट अवांतर 46 धावा धावसंख्या. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करताना चांगला प्रयास तिथे केला होता, चांगला प्रयत्न. मात्र त्याचं रूपांतर 6 धावामध्ये. छोटी बाउंड्री आहे त्या साईडच्या रिजनला मित्रांनो, त्यामुळे त्या साईडला बाउंड्री क्लिअर करणं. लय दिलदार ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार. धन्यवाद धन्यवाद DJ. नक्कीच कोण म्हणू शकतो, कारण का टॉपच्या संघांमध्ये प्रांशी 11 टाकराचा पाडा हा संघ येतो या फॉर्मॅटमध्ये. तो काय चेंडू, काय फटका आहे, जबरदस्त अतिशय सुंदर फटका. चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. 4 धावांसाठी चौकार. नेता आमचा आहे तो साधा, भरलय साऱ्यांच्या मनात. 35 से 40 नंबरच्या गाड्या कीर्तन. धन्यवाद DJ, धन्यवाद. नक्कीच आता मैदानामध्ये खेळ नाही चालू आहे, तर मैदानामध्ये भावनांशी खेळ खेळतायत प्रांशी 11 गोलंदाजांच्या. दोन्ही मैदानामध्ये असलेले बॅट्समन वारगाडे आणि अक्षय. हो 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 हो, पुन्हा एकदा काय फटका आहे, जबरदस्त फटका. चेंडू जातो मिडविकेटच्या रिजनला. 4 धावांसाठी चौकार. आर्यन चषक ठेवला यो फादवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो फादवर 60 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 60 धावा. काय फलंदाजी इथे पाहिलेली आपल्याला. जो गोलंदाज आलाय त्याचा भरपूर समाचार इथे घेतलेला आहे. कोणालाही इथे मुभा दिलेली नाहीये. काय फलंदाजी पेश करतो इथे अक्षय. ओ हो, अतिशय सुंदर फटका. चेंडू टाकायचा तरी कुठे, जिथे चेंडू टाकला तिथे चौकार जातोय. मैदानाच्या चारी बाजूला या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकांमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाले. DJ. चषक ठेवला यो फादवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो फादवर टेमघर पाड्यानं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या धन्यवाद DJ, जिल्ह्यात धन्यवाद. NK खांडवाळ आणि एकटा टेपकर संघाचा कर्णधार विनंती असेल की यानंतर बघा या मॅचमध्ये सिंगल डबल पाहायलाच मिळाले नाही आहेत. षटकार आणि चौकार अमोल ठाकूर. अरे यार, यो पण फटका मारला असता, मात्र नाही बॅटच्या पट्ट्यात आला. नक्कीच मित्रांनो, आम्ही देखील कॉमेंट्रीमधून साईडला होत होतो. काय जबरदस्त चेंडू इथे हाताळला. असं वाटलं होतं की हा देखील फटका जाईल, कारण का येणारा चेंडू हा प्रत्येक चौकार षटकार. चला, एकाने दिले 20, दुसऱ्याने दिले 19, तिसऱ्याने इथे किती धावा खर्च केल्यात नक्कीच आता बघूया आपण. 26. बघा याचा अर्थ म्हणजे कर्णधाराने जर संध्याकाळी सगळ्यांची पाठशाला घेतली तर कोणीही कोणच्यावरती ब्लेम करणार नाही आहे. पाहूया आता इथून मात्र चौथा गोलंदाज यायचा बाकी. त्यांनी जर गोलंदाजी केली चांगल्या सुशांत. पद्धतीने. सुशांतची इच्छा आहे का गोलंदाजी करायची? नको. नाही, संदेश पाटील मैदानामध्ये फलंदाजी अशी चालू आहे ना की जो येतात त्याला झोडतायत. त्यामुळे इथून गोलंदाजी करणारा देखील खेळाडू इथून घाबरून असेल की तिघांना मार पडले, जरी त्याला पडली तरी तो बोलू शकतो तुम्हाला पण पडले. मात्र इथं फलंदाजांची दाद द्यावी लागल. एक खेळतोय फलंदाज. आणि खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजांनी आतापर्यंत चौफेर फटकेबाजी केली ना मयूर, ती आपल्या योगेश मात्र नाना भाई यांना आवडली बॅटिंग. नानाने आवर्जून त्याचं कौतुक केलेलं आहे की मी पहिल्यांदा अशी बॅटिंग पाहतोय की चारी बाजूने स्ट्रोक बनवलेले आहेत. नक्कीच संदेश पाटील, मैदानाच्या चारही बाजूला या मॅचमध्ये आपल्याला फटके पाहायला मिळते. म्हणजे चेंडू टाकायचं कुठे गोलंदाज विचार करत असेल. अतिशय सुंदर प्रकार आणि आम्हाला देखील हेच पाहिजे असतं, आयोजकांना देखील हेच पाहिजे नक्कीच होतं. मयूर, या फलंदाज जर 50 बनवली तर 500 रुपये आयोजकांच्या माध्यमातून शंकरदादा जुकर. यस,
क्या बात आहे. दोघांकडून 500 शंकरदादा जुकर आणि योगेश म्हात्रे नानाभाई यांच्या माध्यमातून देखील अर्धशतकासाठी क्या बात आहे. फक्त 6 धावांची गरज आहे 50साठी. पाहूया षटकार येईल का आणि स्पर्धेची पहिली 50 पूर्ण होईल का. यानंतर खांडवाल आणि एकता टेपकऱ्या तयार राहायचंय. गोलंदाज तयार. हो बॅटची आहे जिथे मात्र संधी होती. बीट होतोय बॅट्समॅन, बीट होतोय विकेट किपर. तोपर्यंत एक धाव पूर्ण करून घेण्याची संधी खूप टायमानंतर इथे आपल्याला सिंगल पाहायला मिळतोय. एका धावाने संघाची धाव संख्या 66 या आकड्यावरती जातोय. आता मात्र चेतन वारगडे ज्याने पहिले षटक गाजवलेलं होतं, दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करायची संधी मिळाली नाही. मात्र चौथ्या षटकामध्ये आणि त्या एंडला ज्या एंडकडून फलंदाजी करायला संपूर्ण डावखुऱ्या फलंदाजांना आवडतं तो एंड इथे आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. सामने गॅलरी एंडकडून गोलंदाजी करताना मात्र वारगडे, चेतन वारगडे मॅन फ्रॉम जून आंदुरकी. इथून पाहूया कशा प्रकारचा खेळ होतोय. हो पुन्हा एकदा चेंडू आपटलेला आहे. हवेत संधी होईल का. नाही आहे. इथे मात्र सूर्य थोडंसा डोळ्यावरती येताना नक्कीच सोपं नाही आहे या दुपारच्या सत्रामध्ये असे उंच झेल पकडणं. सनग्लासेसचा तुम्ही वापर करू शकता. तसंच संदेश पाटील यांनी एक सांगितलेलं, आम्ही वडप्याला स्पर्धा करत होतो. तो खेळाडूचं नाव नाही मला माहिती संदेश पाटील, पण तो गॉगल आणि तुम्ही सांगू शकता 7.5 आणि खेळाडूचं नाव वैभव पाटील. स्पेशली क्रिकेटसाठी ग्लास घेतलाय त्यांनी तो. हो इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. बीट होतोय. चेंडू जातोय नॉस्टॉप पॉईंटच्या रिझनला आणि एकाने सोडला, दुसऱ्याने पण सोडला. चौकार. नाव गाजतंय या चषकाचं आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेम घरे धन्यवाद डीजे दीपेश. मयूर खऱ्या अर्थाने 9 स्ट्राईकच्या फलंदाजाला स्ट्राईक मिळत नाहीये. त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक तर लावलाच आहे आयोजक शंकरदादा जुकर आणि नानाभाई यांच्या माध्यमातून. मात्र स्ट्राईक घेत नाही. त्याला माहिती आहे रन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच संदेश पाटील मॅचमध्ये धावा होणं गरजेचं मध्ये कोणीही करो. इथून मात्र आता मात्र सिंगलच फक्त येईल मला तरी असं वाटतं बहुधा. हो तिथं देखील क्षेत्ररक्षकाने चांगली खेळी केली. मिसफील्ड जाणून बुजून केली जेणेकरून दुसरी धाव घेण्याचा नादात बाद तरी करू किंवा 2 धाव तरी कंप्लीट होत्या. मात्र इथून येणारे चेंडू असतील फक्त 2 आणि हाफ सेंचुरीसाठी पूर्ण धावा करायच्या आहेत त्या 5 आणि इथे धावा झालेल्या आहेत त्या 73. आता मात्र ही मॅच अशी आहे ना 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज हाफ सेंचुरीसाठी अशी झालेली आहे. पाहूया हाफ सेंचुरी होईल का. हो 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 या स्पर्धेची पहिली 50 इथे कंप्लीट करताना अद्वैत 11 पिंपळकर संघाचा अक्षय. टेम घरे पाड्यानं आर्यन चषक ठेवला 13 पाचवर टेम घरे पाड्यानं आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय अक्षय. अतिशय सुंदर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या बॅटरसाठी. नक्कीच बॅटअप करायची आहे. नक्कीच आयोजकांना ही 50 नक्कीच डिलेगेट केली गेली आहे. या स्पर्धेचे आयोजक प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन करत असतात शंकरदादा जुकर आणि त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आणि जोशी फाउंडेशनचे उत्कृष्ट क्रिकेटपटू नानाभाई यांच्याकडून देखील 500 रुपये दिले जातील या अर्धशतकासाठी. 13 चेंडूमध्ये 50 धावा कंप्लीट 79 आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. खूपच उंच आहे. पाहूया होईल का झेल. नाही आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये 1 बॉल चेंडूला कलेक्ट केलेला आहे. तोपर्यंत संधी 2 धावा पूर्ण करून घेण्याची. अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 81. या स्पर्धेचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट धावसंख्या एका संघाच्या नावावरती असेल तर तो अद्वैत नक्कीच आनंदाची बातमी आहे. संघाच्या ज्या संघ मालिका आहेत अर्थातच आमच्या वहिनी रेश्मा शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये या अर्धशतकासाठी आणि त्या खेळाडूचं नाव वैभव. आपण आताच व्यासपीठावर या कारण की पाहुण्यांना जायचंय. अक्षय ओके ओके अक्षय या आपण. वैभवची मजा यायची 2000 रुपये भेटतील त्या. नक्कीच अक्षय याचा क्लास पाहायला मिळाला. फास्टेस्ट 50 या चालू अंगामध्ये नक्कीच 13 चेंडूमध्ये एक अर्धशतक आहे. तो ग्रामीणचा खेळ आहे. मात्र हा आपण बघितलं तर भिवंडी ग्रामीण इमर्जन्सीचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये ही फास्टेस्ट 50 इथे अक्षयच्या नावी गेलेली आहे. त्याला रोख रक्कम 2000 रुपये या अर्धशतकासाठी संघाच्या
संघ मालिका आपण पाहतोय, अर्थात आमच्या वहिनी रेश्मा शंकर जुकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून 500, आणि ज्यांचं क्रिकेट आपण आयुष्यामध्ये भरपूर बघितलंय, आजही ते 40+ क्रिकेट खेळतात, योगेश मात्रे नानाबाई यांच्याकडून 500 रुपये, अर्थात 2000 रुपयाचा पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते अक्षयसाठी. अभिनंदन अक्षय या अर्धशतकासाठी. हे पाहू शकता रोख रक्कम देताना आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून. टोटली प्राइस जी आहे शंकरदादाने 1500 रुपये दिले, नाना यांनी 500 दिलेले आहे, टोटल 2000 रुपये. मयूर तू पहिला फक्त डावामध्ये कॉमेंट्री केली, अजून एक डाव बाकी आहे. प्रांश 11 ठाकरेचा बडा हिट का जवाब पत्तर से देना जानती है टीम. पाण्याची व्यवस्था करायची आहे डगआउटमध्ये. योगेश मात्रे नाना यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. आमचे मित्र मयूर पाटील आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये असतील. आर्यन परिवाराच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. रेश्मा बहिणी आणि शंकरदादा यांच्या फॅमिलीसह आपण टॉस बॉक्समध्ये आहोत मयूर पाटील यांच्यासोबत. खांडवाल संघाचा कॉल आणि आलेला शंकर जुकर. एकता डेपकर संघ नाणेफेक जिंकलेली, फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला खांडवाल संघाला बॅटिंगसाठी. चला सलामीवीर या, जशा प्रकारचा आपण उल्लेख केलं की पाणी, हा यस पाणी जाऊ द्या डगआउटमध्ये. संदीप जुकर आणि मंगेश शेलार, आपण ज्या गोष्टीकडे लक्ष द्या की पाण्याची तिथे कमतरता आहे. स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे डगआउटमध्ये पाणी गेलं पाहिजे. दीपेश नाईक, आपण थोडेसे फ्री असाल तर पाणी घेऊन जायचं आहे. धन्यवाद. ओके ओके. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की अर्धशतक झलकवला गेलाय. अगदी अक्षयचं नाव उल्लेख केलं होतं आपण की नोट आऊट राहिले. 53 धावा त्याने बनवल्या आपल्या संघासाठी आणि सर्वात जास्त धावा या स्पर्धेतील 81 धावा इथे बनवलेल्या आहेत आणि 82 धावांचं लक्ष्य, एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सलामीवीर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. पाणी गेलेलं आहे डगआउटमध्ये. दोन्हीही पंच जात आहेत. संजय पाटील, श्याम पाटील पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. काही खेळाडूंची अनुपस्थितीमध्ये देखील पाहतोय की आज अक्षयने पूर्ण जिम्मेदारी आपल्या कांद्यावर घेतली होती आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनेनेच केला जाणार आहे. त्यांची ड्रेस कोड कंप्लीट नाही आहे आणि ऑर्गनाइज कमिटी असली तरी काय झालं, मात्र त्यांचं लक्ष प्रत्येक नियम जो आहे सर्वांसाठी समानवेर आहे आणि आपल्या संघटनेचे जे नियम आहेत ते सर्व नियम सर्वांना लागू होणार आहेत. तर 82 धावांचं लक्ष आहे. आमचे मित्र सध्या ऑनलाईन जोडलेले आहेत आणि मला वाटतं की ते व्यासपीठाच्या खालती आहेत. यावरती सुनील पाटील, देवा ट्रान्सपोर्ट व्यासपीठावर यायचं आपण. सोन्या, आमचे मित्र लहानपणाचे, वेलकम मित्रा. भावा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीवीर येऊ द्या मैदानामध्ये. सामना रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण की या 82 धावा आहेत ना, प्रांश 11 ठाकरेचा बटा टीम समोर आहे. म्हणजे सामना तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत रंगताना पाहायला मिळेल मैदानामध्ये. प्रेम आहे संघामध्ये, आज त्याला ही जिम्मेदारी घ्यावी लागेल, त्यालाही एक अर्धशतक पटकावं लागेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये. कारण की कोणताच खेळाडू घरून पूर्ण तयारी करून येतो तो हारण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच येतो. आणि म्हणूनच अक्षयला बघितलं की अक्षयने प्रत्येकी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारला होता, म्हणून या धाबा बनल्या आहेत. आजचा पहिला दिवस आर्यन चषक 2026 तुम्ही पाहतायत आणि आज आमच्यासोबत आमचे मित्र, लहानपणीचे मित्र सुनील पाटील, देवा ट्रान्सपोर्ट यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक शंकरदादा जुकर आणि आर्यन 11 भादवड यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. दोस्तों मेरे करीबी दोस्त सुनील पाटिल हमारे साथ जुड़ चुके. मैच की शुरुआत होती भी 82 धावा बनायचे, 82 टार्गेट इन बोर्ड. टार्गेट फार मोठा आहे आणि टार्गेट जेव्हा मोठा असतो ते प्रत्येकी चेंडू पलटवार, हवेचं प्रमाण भरपूर मोठं आहे
आणि जेव्हा आर के पाटील स्टँड इनकडून गोलंदाजी होते तेव्हा फलंदाजाला ॲडव्हान्स असतो आणि प्लस पॉईंट म्हणजे हवा भरपूर आहे. हवा आणि दुवा नक्कीच फलंदाज पाहतोय आपण की सुजित आणि प्रेम ही जोडी आहे खेळपट्टीवर. स्ट्रायकिंगला सुजित, आज एक सुजितनं 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते सुजित भोईरनं. SSK टीमचे आवेश गोलंदाज. पहिला चेंडू पाहूया लेंथ लाईन कशी आहे गोलंदाजाची. पहिला चेंडू आणि पहिलाच अटॅक. चेंडू झाला सीमा रेखा पार, पलटवार, कारण की उत्तर दिला जाईल 82 धावांना. म्हणून मी सांगितलं होतं की आयोजक शंकरदादा जुकर यांना की मॅच रंगतदार होईल. एकता टेपकर टीमचे कॅप्टन. आपण थोडंसं आयोजकांशी संपर्क साधायचा. अजय नाईक, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चेंडूची मागणी केली आहे. चेंडू ओके. दीपेश नाईक आपण जायचं आहे. संजय पाटील त्यांनी आज व्हाईट कपडा घातला फक्त, तो आयोजकच आहे. बंट्या बैलाचे मालक आहेत ते. मामा भांजा जुगलबंदी. काल इताड्याच्या अड्ड्यावर बघितलं होतं आपण. दीपेश नाईक सकाळपासून संध्याकाळपर्यंत होते. आज मात्र सकाळपासून या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. सकाळी पहाटे 8 वाजता गेले होते, संध्याकाळी 5 वाजता फायनली त्यांची गाडी धावली होती त्या ट्रॅकवर. ड्रेसिंगची पॅनेंटी दिले ना ऑलरेडी. आपण सांगितलं सर की पॅनेंटीची ती कंपल्सरी आहे. ड्रेसिंगची एकच आहे. स्पोर्ट्स शूज आणि ड्रेसिंग तुमची एकच पॅनेंटी आहे. आपले नियमच तो आहे. तुमचा 12 वाने ती देखील एकच पॅनेंटी आहे. तर पहिला चेंडू पहिला षटकार. 6 धावा स्कोर कार्डवर सुजितने आपला खाता खोललाय षटकाराने. येणारे 5 चेंडू या एंडने टाकायचे म्हणजे गोलंदाजाला यॉर्करचाच वापर करावा लागेल. मागच्या चेंडूवर झेल देखील झाली असती तिथे, मात्र अशी गोलंदाजी राहिली तर मग चांगला योग्य तो मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हमारी तुम्हारी में असे अनेक मॅचेस जाताना बघितलेले आपण. एक सिंगल धाव आली आहे. आता प्रेमला स्ट्रायकिंग मिळाले. प्रेमचा खेळ आम्ही जवळून बघितलेला आहे. कमी वयामध्ये मोठमोठ्या पारी इनिंग जे आहेत आपल्या संघासाठी नक्कीच खेळताना आपण बघितलंय. आवेश पुढचा चेंडू टाकताना समोर उडवलाय. शतरक्षक आहे. चेंडूला थांबवलंय. फायनली स्टॉप केलं मैदानाच्या आतमध्ये लॉंगनला. चांगल्या धावा वाचवल्या. 3 धावा वाचवल्या आणि कौतुक टाळ्यांचा आवाज देखील थोडासा ऐकायला मिळाला. जेव्हा एखादा खेळाडू चांगली फिल्डिंग करतो तेव्हा साथ देणं फार महत्त्वाचं असतं गोलंदाजाला. तो चेतन होता तिथे. तो धाव पलकावर आहेत त्या 8 धावा. गोलंदाज तयारीमध्ये. खराब चेंडू, मात्र इथं मिस टाइम चेंडू हवेमध्ये. चेतन चुकी करणार नाहीये. त्याच्यावर फायनली विकेट मिळालाय. पहिला विकेट अवेच्या नावी. आउट होते सुजित. अफाट मेहनत, दिवस असो नाही तर रात्र असो, संदीप जुकर यांची फार मेहनत या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी आपण पाहतोय. मग खेळपट्टीवर रोलिंग करायचं असो, मग मैदानामध्ये पाणी मारण्याचं काम असो आणि डगआउटमध्ये पाणी पोचवण्याचं काम असो, एक पुण्याचं काम त्याने आयोजकांच्या सोबत केलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये त्याने नक्कीच दाखवा तुम्ही तुमचा खेळ. तुम्हाला दिली जाईल ट्रॉफी. मालिकावीर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. नक्कीच नक्कीच दीपेश नाईकचा उल्लेख होईल, विजय पाटीलचा उल्लेख होईल. ते देखील मदत करतायत या स्पर्धेमध्ये, चांगली मेहनत घेत आहेत. नक्कीच काल पूर्ण दिवस सकाळी 8 वाजता गेले होते, 5 वाजता नंबर लागला होता इताऱ्याला. रात्री घरी फायनली 4 वाजता आले आणि सकाळी डबल 8 वाजता उठून मैदानावर आले. 4 घंट्याची झोप दीपेश नाईकने घेतली आहे. अमोल ठाकूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज गोलंदाजी चांगली राहिली नाहीये प्रांशिलवन ठाकरेचा पाडा टीम संघाची. बॅटिंग चांगली करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगॉनला शतरक्षक आहे तिथे, मात्र त्याला चेंडू बीट करून जातोय. सीमा पार येतोय चौकार. असेच फटके खेळावे लागतील. मला वाटतं 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 12 धावा धावपलकावर आलेल्या आहेत. म्हणजेच विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये बॉबीला 20 धावा घेतल्या होत्या आणि आता आलेल्या आहेत त्या 12. म्हणजे इथून मोठा फटका खेळावाच लागेल अमोलला. मोठा फटका नाही तर बॅट आणि चेंडूचा संपर्क बरोबर झालेला नाहीये. एक सिंगल धाव आली आहे. फायनली षटक कंप्लीट झाले आणि आवेशने सांगितलंय
की हवा असो नाही तर दुवा असो तुमच्याकडे, माझी जी गोलंदाजी आहे मी तीच करेल. हवेच्या अगेन्स्ट देखील त्याने कमी धावा दिल्यात, फक्त 13 धावा स्कोर कार्डवर जमलेल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळाले हवेशला. पुढच्या मॅचमध्ये मला तरी वाटतं की एक चांगली रंगत काटेकी टक्कर होईल. यानंतर NK स्पोर्ट खांडवाल टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि आपल्या घरच्या मैदानावर एकता टेपकर या टीम तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. अजय नाईक टीमचे कॅप्टन, एकता टेपकर या टीमचे कॅप्टन, आयोजकांशी संपर्क साधायचा आपण. या स्पर्धेची प्रवेश शुल्क जे आहे ते आपण भरूनच या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. स्पष्टीकरण जास्त वेळ मी देखील घेणार नाही आहे, कारण जो आहे तो मी अगोदरच सांगितला आहे. कारण की फायनली बक्षीस जो आहे आपण पूर्ण कंप्लीट बक्षीस देत असतो आपल्या असोसिएशनमध्ये. जो टीम फी जमा करत नाही त्याला मग येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये एंट्री देत नाही, असा नियम आहे या स्पर्धेचा. नक्कीच शेवटपर्यंत नाही दिली तर पुढच्या वर्षी तुम्हाला ती स्पर्धेमध्ये सहभाग होता येणार नाही, असं या आपण आर्यन इलेव्हनचं आपण नेहमी समालोचन करत आलेलं आहोत. हे नियम आम्हाला देखील माहिती आहेत. मग असे अनेक टीम आहेत त्या बंद देखील झाल्या. स्टार 11 असो, नवी वस्तीची टीम असो, त्यांनी फी जमा नव्हती केली होती म्हणून त्यांना पण बेंड केला होता मागच्या वर्षी. चेतन गोलंदाज, चेतन वारगडे आज चांगली साथ दिले अक्षयला. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू. दक्षत देखील होलसेलच्या भावामध्ये धावा खर्च करताना बघितला. अमोलने आज 26 धावा खर्च केल्या. सुजितने देखील थोडीशी कंट्रोल गोलंदाजी केली. पुढचा चेंडू. चांगला स्ट्रोक, चांगला गॅप भरपूर मोठा आहे आणि धावांचा टोटा नाही आहे. चौकार मिळेल इथे. अशाच फटक्यांची जी आवश्यकता आहे ते नक्कीच फटके तुम्हाला अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. आज आमचे सर्वांचे लोकप्रिय तांबोटे मैदानाच्या आतमध्ये नाही, त्याला आम्ही प्रेमाने म्हणत असतो आणि तो आज खऱ्या अर्थाने अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघासाठी खेळत आहे. असंच कुठेतरी फिरत फिरत मैदानाकडे आला होता संघाची कमी पूर्ण करताना. तांबोटे आपण पाहतो मैदानामध्ये, स्पोर्ट्स शूज नाहीत त्याच्या जवळ. ही मॅच जिंकली तर कदाचित घरी जाऊन तो येईल घालून, मात्र हा खेळाडू थांबणार नाहीये. आज ज्या प्रकारे धावा खर्च केलेत ना, त्या धावा पूर्ण घ्यायचेत. 82 धावांना लक्ष चांगलं आहे, मात्र त्यांना उत्तर चांगला मिळेल. मी मगाशीच पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग सुरू होती पिंपलगड संघाची, मी या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर यांच्याशी चर्चा करतच होतो की समोरचा संघ देखील तगडा आहे. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगताना पाहायला मिळेल. धावा स्कोर कार्डवर लागलेले आहेत 23 धावा, 23. 82 धावा बनवायचेत आणि 9 चेंडूमध्ये 23 धावा आलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच मन बनवला होता की स्क्वेअर लेगच्या वरतून षटका ठोकायचं होतं आणि चेंडू कटर चेंडू टाकला होता. फिंगर रोल गेले होते तिथे आणि डॉट चेंडू पाहतोय आपण. लेट मगर ग्रेट. एक फायनली डॉट चेंडू चेतनच्या माध्यमातून टाकला गेलाय. 2 चेंडू डॉट, 2 मोठे फटके. राईट आर्म ओव्हर द विकेटने श्यामने केले रिंगकडून. आता मोठा फटके, धावा देखील चांगल्या मिळतील. चाललाय सीमा रेखा पार. मला वाटत नाही की पुन्हा चेंडू मैदानामध्ये येईल. तसे आमचे दक्ष सेवक आहेत, ते चेंडू लगेच फेकतात मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर. कारण की आर्यन चषक म्हटलं की मग शेवटच्या दिवशी म्हणजे फायनली उद्या प्रत्येक त्या सेवकाला कडकडीत नोट दिली जाते. असे 5 ते 6 मुलं जमा करतात आर्यन 11 आणि त्यांना ते योग्य तो पारितोषिक देत असतात शेवटच्या दिवशी, म्हणून ते चेंडू मैदानामध्ये येत असतात. धावसंख्या 29 धावा, चांगली धावसंख्या उभारली आहे. असं नाही की मॅचमध्ये नाही आहे. अजून हवा नक्की प्रांशी 11 ठाकरेच्या पाडा टीम संघाला नंतर मिळेल. या षटकानंतर समोर ड्राईव्ह केला चेंडूला. लॉंगमचे क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडूपर्यंत. 1 धाव आली आहे, दुसरा धाव मिळणार नाही आहे. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमोल आलाय आणि अमोलच्या एंडला आता असेल ना, तिकडून हवा चांगली आहे. हवेचा फायदा होईल का पाहूया आपण. 6 चे 6 चेंडू जर अगदी मिडल झाले तर धावा चांगल्या मिळतील. पाणी
मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन चला आपण. धावा झालेल्या आहेत त्या 30, अजूनही तुम्हाला बनवायचे आहेत त्या 52. 12 चेंडू 52 बनवायचे आहेत. आणि पॅनल्टीचे 2 धावा मॅनेज केल्या जातात, म्हणजे 50 धावा प्रेम, फक्त 50 धावा बनवायचे आता इथून. 13 मध्ये जर 50 बनवू शकतात तर 12 मध्ये काय नाही. पाण्याची व्यवस्था करा आपण मैदानामध्ये. गेलेलं आहे फायनली, पाणी गेलं मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकामध्ये 25 धावा बनवायचे म्हणजे सोपं काम नाही आहे. पाणी दक्षत घेऊन आलाय, मॅसेज काय घेऊन आलाय का माहिती नाही आहे. काही इथून तुटून पडायचंच आहे, गोलंदाजाच्या मागे हात धरून लागायचंच आहे, असंच काहीतरी मॅसेज असावा. पाण्याची व्यवस्था मंगेश शेलार, जित शेलार, आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. धन्यवाद. आणि चंद्रकांत जोशी उर्फ बालू यांनी देखील पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेला. एक पुण्याचं काम आहे. प्यासों को पाणी पिलाना जन्नत को नीचे दिखाने जैसा है. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरा षटक सुरू झालाय आणि सुरुवातीलाच अमोलच्या बॅट मधून मोठा फटका. कम्मालीची सुरुवात पाहतोय आपण. एक युवा टॅलेंट गोलंदाज आहे आणि अगदी बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आला होता आणि त्याच्यावर मोर लागली होती षटकाराची. चेतन वारगडे गोलंदाजाचं नाव पुरवायचं आहे. उदयला लेंथ लाईन चांगली पकडावी लागेल. चुकीची लेंथ लाईन आहे, मात्र फलंदाज काय करत होता, अगदी गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि पुन्हा एकदा स्वप्नामध्ये येईल हा चेंडू. बॅट लेट आली होती, चेंडू अगदी वेगाने टाकला होता. याला म्हणतात कमबॅक. प्रत्येक षटकामागे 25 धावा बनवायचे आहेत. 7 धावा 2 चेंडूमध्ये आलेले आहेत. येणारे अजूनही 4 चेंडूमध्ये इथून जवळ 2 मोठे पटके, 3 आले ते काय हरकत आहे. NK स्पोर्ट्स खांडवाल टीम आणि एकता ठेपकऱ्या इन ॲक्शन मध्ये यानंतर पाहायला मिळेल. आर्यन चषक म्हटलं की प्रत्येक खेळाडू घरूनच तयारी करून येत असतो. या स्पर्धेचं आयोजन कित्येक वर्षापासून आपण पाहतो मित्रांनो. जेव्हा ही संघटना देखील नव्हती भिवंडीमध्ये, त्याच्या अगोदर देखील या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आम्ही. 9वा पर्व आहे. गेली 9 वर्ष या स्पर्धेला एन्जॉयमेंट करतोय आपण. 2017 पासून आर्यन चषकाची सुरुवात झाली होती. अमोल देखील तेच सांगत आहे प्रेमला की प्रत्येकी चेंडू फायनली बॅटवरच घ्यायचा आहे आपल्याला. हवा चांगली आहे, हवेचा फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. उदयच्याकडे नक्कीच आपण बघितलं तर थोडासा क्लास देखील पाहायला मिळाला. थोडे शफल झाले होते अमोल. मागच्या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. प्रेम स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण. आज प्रेमच्या देखील बॅटिंगची परीक्षा आहे, अग्निपरीक्षा पाहतोय मैदानामध्ये. मोठमोठे गार केलेले आहेत गोलंदाजाने देखील सांगत असताना. कव्हरला केलाय, शतरक्षक तिथे पोहोचतो. 1च धाव पूर्ण केलेले आहेत. मोठमोठे गार केलेले आहेत गंमत मध्ये. गोलंदाज उदय आपल्या स्टाइलिश मध्ये गोलंदाजी करताना. सामने बादशाह खड़ा हो या एक्का, हमेशा भारी पडने वाला गेंदबाज आहे उदय. 2 मोठे बॅटर आहेत मैदानामध्ये, त्यांना मोठे फटके खेळून दिले नाहीये. 3 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. फायनली आता विकेट किपरचं देखील मन नाही की एखादा खेळाडू आउट व्हावा. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये, धाव घेतली जात नाहीये. आता मॅच फिरली आहे अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघाकडे आणि आमच्या वहिनी भरपूर खुश असतील आता ज्या प्रकारचा परफॉर्मन्स झालेला आहे. 42 पाहिजे अजून. 8 चेंडू 42 होतील. तुमचं मूड होणं फार महत्वाचं आहे. मग त्यासाठी संदीप जुकर गोलंदाज लागेल.
49 कमी पडल्या होत्या. 2 धावा पूर्ण केल्यात. मागच्या मॅचमध्ये मिथुनने देखील 30 धावा, 5 मध्ये 5 ठोकले होते सुजित भोईरनं. टोटल इनिंग मध्ये 6 षटकार ठोकले होते. आता सर्वच षटकार पाहिजे असे स्कोरर सांगतायत. जोपर्यंत जय टेपकऱ्या संघाचा कॅप्टन संपर्क साधत नाही तोपर्यंत मॅच स्टार्ट होणार नाही. पुढचं लक्षात घ्या आपण. चांगला चेंडू आणि लॉंग ऑनला चेतन आहे, म्हणजे एकच धाव पूर्ण केली जाईल. मॅच सोडली नाही असं म्हणू शकत नाही आपण. गोलंदाजाची कामगिरी संदीप चांगली झाली तिथे. गोलंदाज वर्चस्व ठरला या मॅचमध्ये, कारण की प्रयत्न त्याने वारंवार केलेले आहेत. अमोल ठाकूर असेल, मग प्रेम असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिला षटकार खाला आणि काय सुधार आलं गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी, याला म्हणतात गोलंदाजी. तारक मेहता का उलटा चष्मामध्ये जेठालालनी सांगितलं होता की 50 धावा मी 6 चेंडूमध्ये बनवल्या होत्या. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की पाहायचं आपल्याला. पाहूया आपण. कॉमेडी शो मला पाहायला लय मजा येतो. नाही, आमचा पियुष थोडा बाहेर गेलाय साखरपुऱ्या. चला थोडंसं गेम फास्ट ठेवा आपण. चेतन जास्त वेळ घेऊ नका आपण मैदानामध्ये. संध्याकाळी लवकर जायचं ना आपल्याला. मॅच आहे भारताची. सेमीफायनलमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे आज. टामोट्याला वरात घेऊन जायचं आहे. नवरदेव योगेश नाईकची वरात घेऊन जायचं आहे. सर्वच बिझी होणार आहे संध्याकाळी. पहिला चेंडू पाहतोय की बॅटच्या स्लॉट मध्ये, आणि हा चेंडू पाहतोय आपण श्याम नाईक गेलीचे वरतून जाणारा हा षटकार पाहतोय आपण. संपदा नाईक हॉल समोरचा कमिटी हॉल पाहतोय आपण. नाही, मग मॅच मध्ये येण्यासारखी गोलंदाजी वाटतोय गोलंदाजाकडे. नाव गोलंदाज माहिती नाहीये. आपके नाम के लिए आपको परफॉर्मेंस करना जरूरी है, तभी जाकर आपका नाम ब्रांड बन सकता है. प्रयत्न होत आहेत मैदानामध्ये. ही स्ट्रोक चांगले आहेत अमोल. आता धावा जास्त बनवायचे आहेत. निराश होऊ नका. आज गोलंदाजाचा दिवस नव्हता आणि गोलंदाजाच्या जोरीवर अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत प्रांशील वन ठाकरेच्या पाडा टीम संघाने. 82 धावा बनवायचे म्हटलं फार मोठं आव्हान आहे. प्रेम देखील आता जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याला माहिती आहे फायनली आपण या मॅचपासून दूर आहोत, मात्र मनोरंजन होणं फार महत्त्वाचं आहे. प्रेक्षक त्यांचे जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर थोडं स्मित आणण्याचं काम करावं लागेल. अजून एक मोठा फटका. हे फटके ना पहिल्यापासून सुरू झाले होते, मात्र मधीने एक षटक टाकला उदय नावाच्या गोलंदाजाने. तिथेच आपल्या संघाला जय मिळवून दिलं त्याने. आणि आयोजकांचा मी म्हणेल की वेळ थोडासा वाया जात आहे. या षटकारांच्या मागे चेंडू जात आहेत. एका चेंडूची किंमत 70 रुपये प्रमाणे किती डझन चेंडू जातील. 4 बॉक्स संपले सकाळपासून, कारण की या चेंडूवर पूर्वी MRI चेंडू वापरायचो आम्ही. बघितलं कमी धावा बनतात, कमी धावा, मग लाईटली हेवी असे चेंडू आले. आणि फायनली आयोजकांनी सांगितले मग कितीही षटकार लागू दे आम्ही त्याचं आयोजन करू, म्हणून त्याने हेवी क्वालिटीचे चेंडू ठेवले या स्पर्धेमध्ये. आणि चांगल्या धावा बनतात. चोपताच ठेवलाय. नेव्या कंपनीची चामडी लोलवली जाते सध्या. आणि अशा प्रकारे फायनली हा सामना इथे जिंकलाय अद्वैत विलन पिंपळगड संघाने. अभिनंदन. हार्डलक टपलक टीम प्रांशील वन ठाकरेचा पाडा. चेंडू जमा करा. टामोडेकडे द्या आपण चेंडू. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन आर्मी. जसं बॉलिवूडमध्ये अक्षय ज्या प्रकारे फेमस आहे तसेच या मॅचमध्ये फेमस झाले. अर्धशतक झलकवलं. सीधे साधे नाही तर एकदम मनमिलावू बॅटिंग पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं देखील मन जिंकलं. अक्षयने बनवल्या 53 धावा, म्हणून ठरलं अक्षय इज अ मॅन ऑफ द मॅच.
अक्षय आपण यायचं व्यासपीठावर आणि पुढच्या सामन्याला सुरुवात देखील आपण करणार आहोत. फक्त कॅप्टनने आयोजकांना संपर्क साधायचा आहे. एकता टेपकऱ्या. अक्षय आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅचसाठी. 3 पारितोषिकं आहेत ती तुला दिली जातील. आणि अद्वैत 11 पिंपलगड टीमची जी सर्व खेळाडू आहेत, दम बिर्याणी आहे व्हेज, प्युअर व्हेज, त्याच्यावर तुम्ही ताव मारा असं आयोजकांचं म्हणणं आहे. टामोट्या तू पण खेळलाय, तू पण जेव, काही हरकत नाही. अक्षय आपण यायचं व्यासपीठावर. रोख रक्कम दादांनी 2000 रुपये तब्बल दिले होते अक्षयला अर्धशतकासाठी. आता व्यासपीठावर आपण पाहतो की कोल्ड्रिंक जे आहे आणि चॉकलेट भरपूर मोठं आहे, सर्वांना पुढेल असा चॉकलेट आहे. चेतन तुला पण भेटेल, सेलिब्रेशन आहे. सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल. बंट्या बैलाचे मालक होमगार्ड पोलीस दीपेश नाईक यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल. ही ट्रॉफी सुंदर अशी ट्रॉफी जी आहे तुषार आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अजून 500 रुपये ॲड करायचे येतं आपण, कारण की दादाने विचार केला आहे 500 रुपयाचा पारितोषिक जो आहे. चेतन तुम्ही देखील यायचं व्यासपीठावर. चेतन तुमचं देखील आजचा दिवस सुटला आहे, 500 तुम्हाला देखील. अभिनंदन अक्षय. त्यानंतर मंगेश शेलार यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक्स आहे ती घेऊन जा आपण. तुफानी इनिंगसाठी कुछ तुफानी हो जाए. चेतन वारगडे आपण यायचं व्यासपीठावर. फायनली 500 रुपये तुम्हाला देखील दिले जातील. आमच्या वहिनी रेश्मा शंकर जुकर संघ मालिका आहेत अद्वैत 11 टीम संघाचे, त्यांच्याकडून देखील तुम्हाला 500 रुपये दिले जातील. आपण यायचं चेतन वारगडेला देऊया आपण 500 रुपयाचा कॅश प्राईज. हे आपण पाहू शकता शंकरदादा जुकर यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपये दिले जात आहेत. अभिनंदन. आणि चेतन येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी तुला खूप सारी शुभेच्छा असतील. आणि आता जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आमचे मित्र मयूर पाटील सज्ज आहेत कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. षटकार चौकारांचा पाऊस मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. काय जबरदस्त इनिंग अक्षय याने पेश केली. 132 धावा फायनली जोडल्या होत्या. नाही जास्ती. संधी किती रन बनवलं टोटल देवी बॅटिंग वाले 83 रन 55. त्यांचं 50 आणि यांचं गौरव ते 81 ना 81 ना 80 130 166 136. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 140 धावांपर्यंत आपण दोन्ही इनिंग्स मिळून पाहिल्या. म्हणजे दोन्हीकडून षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. आता मात्र खेळणारे संघ आहेत एक लोकल संघ आणि दुसरीकडे एक जबरदस्त संघ खांडवाल NK खांडवाल विपक्ष एकता टेपकर या